अर्जुन बद्दल मला जी माहिती हवी होती ती सगळी माहिती तुमच्याकडनं मला मिळाली. आता काहीही झालं तरी तुमच्या अर्जुनला मी शोधून काढेन. माझा शब्द आहे. सोडा. आर्या, तू इथे काय करतोस? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो. बाय द वे, मला तुम्हाला असं सांगायचं की अर्जुनचा ऍक्सिडेंट झाला ती जागा ही नाहीये. हा आपला पाठलागच करतोय. नाही, असं नसेल. चांगला मुलगा आहे तो. आणि चांगला मुलगा. त्याचं खरं स्वरूप माहितीये का तुम्हाला? हा येणार आहे वगैरे काही नाही, हा फोटोग्राफर आहे. माहितीये मला. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं मिळून देशमुखांना फसवताय? नाही, आम्ही कोणालाही फसवत नाही आहोत. तो मला मदत करतोय. एक चांगला मित्र आहे माझा. तुम्हाला मी प्रॉमिस केलं ना की मी तुमच्या अर्जुनला शोधून काढेन. काहीही झालं तरी मी त्याला शोधून काढेन. येतो. अरे मॅडम, झालं समाधान? तरी मी सांगत होते की आपण या फंदात नको पडूया, पण नाही. आज त्यांनी फक्त तुझ्या खांद्यावर हात ठेवलाय. उद्या गळा दाबांना कमी नाही करणार ते. रोहित, एवढं होऊन सुद्धा तू हसतोयस. यातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते आर्या. हा माणूस अर्जुनचा शोध नक्की घेतोय. काय साबळे, अपघात ज्या रस्त्यावरती घडला तिकडनं दरी कमीत कमी 100 फूट दूर आहे. बर, गाडीवरचा कंट्रोल सुटला तर ती त्याच दिशेने का वळली? अंतर एवढं आहे की मधल्या काळामध्ये अर्जुन सहज उडी मारू शकला असता गाडी. समजा तो गाडी सकट दरीत पडला तर त्याचं प्रेत कसं नाही सापडत? काहीतरी गडबड आहे. साहेब, मला तर वाटलं ही केस तुम्ही अशीच घेतली आहे, पण ही केस तर तुम्ही मनावरच घेतली आहे. काय साबळे, जिकडे केसचा गुंता झालाय तिकडेच मनही गुंतले ना. तू आता ही अर्जुनची केस परत ओपन केली आहेस, म्हणजे पुन्हा पोलीस चौकशा होणार. पोलीस स्टेशन मध्ये खेपा, कोर्ट कचेऱ्या, हे सगळं पुन्हा सुरू होणार. आणि मला सांग, एवढा सगळा त्रास सहन करून अर्जुन खरंच परत येणार आहे का? माहिती असं का बोलताय तुम्ही? कारण मला माहितीये की तो परत येणार नाहीये. हे तुम्हाला कसं माहित? अगं, कसं माहित म्हणजे काय? आज इतके दिवस झाले अर्जुनच्या ऍक्सिडेंटला. जर तो खरंच जिवंत असता तर त्याने आपल्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता. तो घरी परत आला असता. मिताली, काय करतेस ग? काय नाही, साफसफाई करायला आलेले. बघा ना केवढा पसारा पडलाय. खूपच घाण झाली रूम, कचरा झालाय सगळा. म्हटलं साफ करावा. कचरा खोलीत नाही, कचरा तुझ्या डोक्यात झालाय. मला माहितीये तू मोबाईलच शोधायला आली असणार. पण कसं आहे ना मिताली, माझ्या मार्गात अडथळे आणणाऱ्या कुठल्याही वस्तू मी ठेवत नाही. तुला मी सांगितलं ना, मी तो मोबाईल तोडून टाकला. ही जी माझी खोली तू छान विस्कटून ठेवलीस ना, ती नीट आवरून ठेवायची. हा, कचरा खूप झालाय. अहो, पेपर्स बनवताना घाई केली, पैसे देताना घाई का करत नाहीये? फक्त ऍडव्हान्स दिला होता तेव्हा. आता त्या अर्जुनची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली. हे बघा, माझे पैसे नाही दिलेत तर देतो साहेब. अर्जुन अनाथ होता. मायाताईंनी त्याला दत्तक घेतलं होतं. अच्छा, म्हणजे सख्ख असं कोणी नव्हतं या जगात त्याचं? नाही, तो नक्की कोण, कुठला, कोणालाच काही माहित नाही. मायाताईंच्या शब्दाबाहेर नाही जायचा तो. आणि मायाताईंनी त्याला कधी जाणवून दिलं नाही की तो त्यांचा कुणी नाही. आणि असं असताना मायाताईंवरती संशय घेणं चुकीचं वाटतंय मला. धनंजय हात धुवून या केसच्या मागे लागला. त्यामागे दडलेलं सत्य लवकरच समोर येईल.